जमीन रजिस्ट्री झाली, पैसे दिले आणि नंतर कळलं ती जमीन 2 वर्षापूर्वीच कोणाला तरी विकली होती. हे होतं कारण इंडेक्स 2 चेक केला नाही याच. 90% बायर्स हीच चूक करतात. आता विचार करा, तुम्ही 50 लाख रुपये देऊन जमीन विकत, रजिस्टर्ड ऑफिस मध्ये सगळं झालं, सेलरनी सही सुद्धा केली आणि 6 महिन्यानंतर दुसरा माणूस येतो आणि सांगतो की ही जमीन माझी आहे, मी आधीच विकत घेतली होती. मग काय, कोर्ट, वकील, वर्षानुवर्ष केस. हे सगळं टाळता आलं असतं जर इंडेक्स 2 चेक केला असता तर. इंडेक्स 2 म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसचा ऑफिशियल रेकॉर्ड. जेव्हा कोणतीही जमीन रजिस्टर्ड केली जाते त्याची नोंद इंडेक्स 2 मध्ये केली जाते. यात काय दिसतं? जमीन कोणी विकली, कोणाला विकली, किती रुपयांना विकली आणि कधी रजिस्टर्ड झाली. थोडक्यात इंडेक्स 2 म्हणजे त्या जमिनीचा संपूर्ण व्यवहार इतिहास. आता सांगतो इंडेक्स 2 कुठून मिळतो. 2 मार्ग आहेत. एक, सब रजिस्टर्ड ऑफिस मध्ये जा, एक अर्ज द्या, इंडेक्स 2 मिळवा. किंवा दुसरा, घर बसल्या ऑनलाईन. महाराष्ट्रामध्ये igr.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जा, प्रॉपर्टी सर्च ऑप्शन निवडा, जमिनीचा सर्वे नंबर टाका आणि इंडेक्स 2 डाउनलोड अवघ्या 5 मिनिटात करा. एक सिक्रेट टिप, इंडेक्स 2 हा 30 वर्षाचा काढा, कारण जुने वाद, जुन्या केसेस हे नंतर डोकेदुखी बनतात. 30 वर्षाचा इंडेक्स 2 क्लीन असेल तरच व्यवहार करा. हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे जमीन घेण्याच्या विचारात आहेत. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांचं लाखोंचं नुकसान वाचू शकतं. फॉलो करा, कारण उद्या घेऊन येतोय जमीन खरेदीचं असंच एक सिक्रेट.